गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। गणपत गायकवाड यांनी शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण आणि या प्रकरणी आता शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी गृहमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय। या भेटीत नेमकी काय तक्रार करण्यात आली आहे, काय या संदर्भात संकेत पोहोचतायत? आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामध्ये आपण पाहतोय की शिवसेना आता आक्रमक झालेली आहेत। म्हणजे शिंदे गटाचे जे 7 मंत्री आहेत यांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे आणि तातडीने त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी देखील भूमिका त्यांनी मांडलेली आहे। एकूणच आपण पाहतोय गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था जे आहे ते बिघडलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की सह्याद्री अतिथीगृहावरती आज महत्त्वपूर्ण बैठक जी आहे 11:30 आणि 12च्या सुमारास पार पडली। यावेळी आपण पाहतोय की राज्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला आणि सोबतच मुंबई पोलीस आयुक्त हे देखील उपस्थित होते आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे। त्यामुळे मुंबई आणि राज्यामध्ये ज्या घटना वाढत आहेत, गोळीबाराच्या घटना असतील किंवा मग इतर कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या ज्या घटना आहेत या वाढत चाललेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की ठाण्यामध्ये एकूण किती संख्येने बंदुकीचे जे लायसन्स आहेत हे देण्यात आलेले आहेत याची देखील आता चौकशी केली जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की 4000 बंदुकीचे लायसन्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत ठाण्यामध्ये। मग बिल्डर्स असतील किंवा काही व्यावसायिक असतील किंवा मग काही राजकीय नेते असतील असे सगळ्यांनाच धरून 4000 लायसन्सची माहिती जी आहे ती समोर येत आहे। एकूणच आपण पाहिलं तर जिथे काही उपयोग नाहीये अशा लोकांचे लायसन्स जे आहेत ते देखील रद्द करण्याची निश्चित राज्य सरकार। मीनाक्षी, आपण पाहतोय की पुढची सुद्धा महत्त्वाची बातमी आणि त्यामुळे तुम्ही अशाच आमच्या सोबत जोडल्या राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।